हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज होता संडे, तर आम्ही चाललेलो होतो माझ्या बहिणीला भेटण्यासाठी. तर इथे सईचे पप्पा आम्हाला सोडवण्यासाठी येत होते. तर लगेचच आम्ही इथे पोहोचलो. तर ही आहे माझी बहीण, म्हणजे माझ्यापेक्षा लहान आहे, तिचं नाव आहे आरती. तर ती चाललेली होती ट्रेनिंगसाठी हिंगोलीला. तर तिला भेटण्यासाठी इथे माझ्या सर्व बहिणी येणार होत्या. तर ही आलेली होती, एक आनंदवलीला राहते ही, आणि हिच्यासोबत एक सेल्फी घेतली मी लगेच आल्यावरती. आणि 4 ते 5 वर्ष हिने खूप स्ट्रगल केल्यानंतर हिचं ह्या वर्षी सिलेक्शन झालेलं आहे. तर तिने पहिले बॅगेला हळदी कुंकू वगैरे लावून घेतले. तर असं ती सामान भरत होती, व्हाईट शर्ट, खाकी पॅन्ट, शूज वगैरे, तिचं सर्व सामान ती भरत होती बॅगमध्ये. 4-5 वर्षापासून ती स्ट्रगल करत होती. तर ह्या वर्षी तिचं सिलेक्शन झाल्याने खूप म्हणजे आनंद पण झाला होता आणि इमोशनल पण होत होती ती खूप, म्हणजे आम्ही सर्वच. आणि इथे माझी मोठी बहीण तिचं हे खाण्याचं जे सामान आहे, चिप्स पापड वगैरे, ते भरून देत होती आणि मी व्हिडिओ काढत होते तर ती मला दाखवत होती. असं सर्व यांची अशी पॅकिंग चाललेली होती. तर मागच्या महिन्यात माझा भाऊ गेलेला होता नागपूरसाठी आणि आता ही चाललेली आहे हिंगोलीला. तर ह्याच वर्षी दोघांचंही सिलेक्शन झाल्याने खूप आनंद झालेला होता. तर तिला काही वस्तू घ्यायच्या होत्या, म्हणजे टॉवेल, मेडिसिन वगैरे घ्यायचे होते. तर तिला घेण्यासाठी आम्ही लगेचच आलेलो होतो. तर टॉवेल घेतला आणि पाणीपुरीचा गाडा दिसला आम्हाला इथे. तर तिने काही खाल्ली नाही, आम्ही दोघींनीच एक पाणीपुरीची प्लेट घेतली. तर खूप छान पाणीपुरी अशी होती. तर पुढे मेडिसिन वगैरे घेतल्यानंतर आम्ही घरी लगेचच आलेलो होतो. तर तिला भेटण्यासाठी मावशी, आत्या वगैरे इथे सर्व आलेल्या होत्या, आजी. तर राणीने इथे स्वयंपाक करून ठेवलेला होता घरी. तर इथे लगेच सर्व जेवायला बसलेले होते. जेवण वगैरे चालूच होतं. तर तेवढ्यात माझ्या बहिणी पण आलेल्या होत्या अशोकनगरच्या. तर ही आहे वर्षाताई आणि तो माझा मामभाऊ आहे सिद्धार्थ भाऊ. आणि त्या शेजारच्या मावशी आहे राधा मावशी. ही आहे करुणाताई. हिने तिच्यासाठी काहीतरी आणलेलं होतं आरतीसाठी, तर तिने दिलं. आणि नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर त्यांच्या चालल्या होत्या गप्पा. तर एवढं वर्ष स्ट्रगल केल्यानंतर ह्या वर्षी सिलेक्शन झाल्यानंतर कोणी इमोशनल पण होत होतं आणि गप्पा पण चालल्या होत्या त्यांच्या अशा. तर रात्रीचे 10-10:30 वाजून गेलेले होते, त्यांना जायचं पण होतं. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.